नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 27 फेब्रुवारी 2026चे जेवढेही महत्त्वाचे बुलेट रॅपिड फायरमधील प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण एक नवीन स्वरूपामध्ये आजपासून सुरुवात करणार आहोत. साधारणतः प्रत्येक प्रश्नाचं अगदी छान पद्धतीने विश्लेषण आजपासून आपण करूयात. जेणेकरून रात्री 9 ते 10चं जो आपण नेहमी डेली न चुकता जो करंट अफेअर्सचे लेक्चर घेत होतो, त्या ठिकाणी आपण काय करत आहोत, स्वप्नपूर्ती सीरीज जी-केची सीरीज आपण सध्या घेत आहोत. रात्री 9 ते 10 पर्यंत तुम्ही बघून घेऊ शकता आणि डेली इथून पुढं रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला काय भेटणार आहे, रॅपिड फायर्समधील म्हणजेच चालू घडामोडीचे प्रश्न इथून पुढे पाहायला भेटतील. ओके. चला, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे. नक्कीच हा नवीन प्रयोग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सर्वांनी सांगायचं आहे. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. ओके. चला सुरू करूयात. अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन विचारला, त्याचा आन्सर सर्वांनी अगदी छान पद्धतीने बरोबर दिला आहे. प्रश्न असा होता, कोणत्या राज्यातील नागोरी अश्वगंधाला काय भेटलं आहे? जी-आय टॅग भेटलेलं आहे. ओके, हे जी-आय टॅग मिळालेलं आहे नागोरी अश्वगंधा म्हणजेच काय, नागौर जिल्ह्यामध्ये आहे. राजस्थानाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. ओके. राजस्थानची राजधानी जयपूर आहे. लक्षात ठेवा, जयपूर हे जागतिक वारसा स्थळ देखील आहे आणि राजस्थानचे जे काही राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे आहेत. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचं आहे, भजनलाल शर्मा हे राजस्थानचे कोण आहेत? मुख्यमंत्री येतात. चला, ह्या अशा पद्धतीचं जे डेली करंट अफेअर्समध्ये मी तुम्हाला लास्टच्या सेशनमध्ये जो प्रश्न विचारत असतो त्याचं उत्तर सर्वांनी देत चला. आणि बघूयात अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे, हे अशा पद्धतीनं आपण डिझाईन केले आहे. प्रत्येक प्रश्न. पहिला प्रश्न आहे, नुकतेच आलेल्या वाडाच्या अहवालानुसार सर्वाधिक अँटी डोपिंग नियमांचे उल्लंघन करणारा कोणता देश आहे? कोणत्या देशाने सर्वात जास्त उल्लंघन केलं आहे अँटी डोपिंग एजन्सीचं, म्हणजेच वाडाचं, त्याला आपण काय म्हणतो, WADA म्हणजेच काय, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी. वाडा ज्याचं मुख्यालय सर्वांना माहिती असेल मॉन्ट्रियल या ठिकाणी येतं. ओके, मॉन्ट्रियल जे कुठे येतं? मॉन्ट्रियल हे कॅनडा या देशामध्ये. वाडा लक्षात ठेवा मॉन्ट्रियल या ठिकाणी. आणि डोपिंग म्हणजेच कोणता खेळाडू कोणत्या उत्तेजनात पदार्थावर काय घेतो का, त्यांचं नियमाचं उल्लंघन करतो का, हे बघण्यासाठीची संस्था आहे. आणि याच्यामध्ये सलग तिसऱ्यांदा भारत हा पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 त्याचं करेक्ट आन्सर आहे, बी फॉर भारत. ओके, लक्षात ठेवा. आणि सलग 1 नंबरला म्हणजे भारताच्या खेळाडूने आत्तापर्यंत सर्वात जास्त डोपिंग केलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. मॉन्ट्रियल आहे ना, मॉन्ट्रियल, मॉन्ट्रियल या ठिकाणी आणखी 2 संस्था येतात. एक आहे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन, IATA म्हणतो आपण, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन. आणि अजून एक आहे इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन, ICAO. कॅनडा लक्षात ठेवा. आणि कॅनडाची राजधानी काय असेल? ओटावा. ही कॅनडा या देशाची राजधानी आहे. ज्या ठिकाणी ज्या प्रश्नामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं मी जास्तीत जास्त तुम्हाला विश्लेषण करणार आहे आणि खूप अधिक न करता तुम्हाला वेळेचं बंधन म्हणजे कमीत कमी वेळामध्ये आपल्याला प्रश्न कव्हर करून पुढे चालायचं आहे. ओके, वाडा लक्षात ठेवा, अँटी डोपिंग एजन्सी. जसं वाडा हे जागतिक पातळीवरती हे वाडा काम करत असतं, तसं आपल्या राष्ट्रीय पातळीवरती किंवा भारतामध्ये एक संस्था आहे ज्याला म्हणतो आपण नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, नाडा म्हणतो आपण. आणि नाडाचं जो काही मुख्यालय आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. चला, पुढचा प्रश्न हे आहे, सगळ्यात जास्त 1 नंबरला वाडाच्या ह्याच्यानुसार भारतानं डोपिंग केलेलं आहे. पुढचा प्रश्न, नुकत्याच श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेलं आहे? हे श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांचं नावाने हा दिला जाणारा पुरस्कार आहे. तो मुंबई या ठिकाणी देण्यात आला आहे आणि हे दिलं आहे आसाम राज्याचे मुख्यमंत्री सध्या असलेले हेमंता विश्व शर्मा. पर्याय क्रमांक 4. लक्षात ठेवा, आसाम जो राज्य आहे, आसाम राज्य, या आसाम राज्याचे जे काही मुख्यमंत्री सध्या साईडला हेमंता विश्व शर्मा आहेत. आणि आसामचे राज्यपाल कोण असतील? आसाम राज्याचे राज्यपाल कोण असतील? त्याचं नाव आहे लक्ष्मण आचार्य. लक्ष्मण आचार्य लक्षात ठेवा. ओके. आसामचं जुनं नाव काय असेल? पूर्वीचं नाव आसामचं जुनं नाव आहे कामरूप. कामरूप लक्षात ठेवा, हे आसामचं जुनं नाव आहे. आणि राजधानी येतं दिसपूर. दिसपूर ही आसामची राजधानी आहे. चहाच्या उत्पादनामध्ये आसाम हा भारतात नंबर 1 वरती आहे. चहा असू द्या किंवा जो काही रेशीम आहे, रेशीम मलबेरी असेल किंवा जे काही मुगा रेशीम आहे, ह्याच्यामध्ये आसाम कधीही आघाडीवरती आपल्याला पाहायला भेटतो. लक्षात ठेवा, आसाममध्ये एक ठिकाण आहे ज्याला म्हणतो दिब्रुगड. दिब्रुगड ह्याला म्हणतो आपण टी सिटी ऑफ इंडिया.
टी सिटी ऑफ इंडिया म्हणजे भारतातील चहाचे शहर कशाला म्हणतो आपण? दिब्रुगडला म्हणतो. त्यानंतर आसाममध्ये अ, आसाम जो का राज्य प्राणी आहे तो एकशिंगी गेंडा आहे लक्षात ठेवा, जो काझीरंगा या राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळतो आणि मानस या राष्ट्रीय उद्यानामध्ये देखील आढळतो. मानस, काझीरंगा, दिब्रू-सायखोवा, त्यानंतर दिहिंग पटकई, ओके, हे सगळे राष्ट्रीय उद्यान कुठे येतात? ओरांग वगैरे हे आसाम राज्यामध्ये येतात. आसाम राज्यामध्ये एक ठिकाण आहे, एक जिल्हा आहे, जो माजुली म्हणतो आपण. हा नदी पात्रावरील सर्वात मोठा बेट आहे आणि पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा देखील आपण याला घोषित केला आहे, माजुली याला. भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा माजुली. हे तर हेमंता बिश्वा शर्मा. आणि काही पुरस्कार यांच्यावरती आपण एक नजर टाकू, जे की रिव्हिजन खूप छान पद्धतीनं तुमचं होऊन जाईल. AIFF द्वारे 2025 या वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार हा कोणाला देण्यात आलाय? सुभाशिष बोस. वर्ल्ड फूड प्राइज 2025ने सन्मानित करण्यात आले मारी यांगेला, हंगेरिया यांना. वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनच्या मेडल ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलं तर भुवन रिभुये. दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार 2025 देण्यात आला आहे वैष्णवी राठोड यांना. फिजीच्या कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मधुसूदन साई यांना. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 देण्यात आले कुमार मंगलम बिर्ला यांना. आणि 2025चा व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार भेटलेला आहे पी शिवकामी यांना. चला पुढचा प्रश्न बघत आपण, अत्यंत महत्त्वाचा आहे. नुकतेच महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने अधिकृत पक्षी म्हणून द ग्रेट इंडियन हॉर्नबिल या पक्षाला घोषित केलं आहे? द ग्रेट इंडियन हॉर्नबिल जो पक्षी आहे, लक्षात ठेवा, याला हॉर्नबिल असे आपण म्हणतो आणि तो आता नवीन बनलेला आहे. रत्नागिरी या जिल्ह्याचा पक्षी. ओके, रत्नागिरी या जिल्ह्यानं ह्याला काय केलं आहे? घोषित केलं आहे ग्रेट इंडियन हॉर्नबिल या पक्षाला आपला राज्य पक्षी IMP आहे. काही दिवसापूर्वी जो रायगड आहे, रायगड जिल्ह्याचं देखील एक जिल्हा पक्षी म्हणून रायगडने पण देखील घोषित केलं होतं आणि तो पेपरला देखील आलेला आहे पोलीस भरतीला रायगड जिल्ह्याला वगैरे, ज्याचं नाव आहे तिबोटी खंड्या. तिबोटी खंड्या लक्षात ठेवा, हा जिल्हा पक्ष आहे रायगड या जिल्ह्याचा, तिबोटी खंड्या. आणि नुकताच जो अमरावती आहे, ह्या अमरावती जिल्ह्यानं आपला शहर पक्षी म्हणून घोषित केला आहे, ज्याचं नाव आहे तांबट. लक्षात ठेवा, तांबट हा अमरावतीचा शहर पक्षी आहे आणि रायगडचा जो जिल्हा पक्षी आहे तर तो आहे तिबोटी खंड्या. आणि आता रत्नागिरीनं घोषित केला आहे द ग्रेट इंडियन हॉर्नबिल नावाचा पक्षी, सुपर IMP आहे. याच्या व्यतिरिक्त जो हॉर्नबिल फेस्टिवल साजरा केला जातो तो कुठं आहे? हॉर्नबिल जो फेस्टिवल आहे, महोत्सव आहे, हॉर्नबिल महोत्सव हा नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो. लक्षात ठेवा, कुठं? नागालँड या राज्यामध्ये हॉर्नबिल सुपर IMP आहे, नागालँड राज्यामध्ये आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर आपण आणखीन बघितलं, ओके, हॉर्नबिल जो पक्षी आहे, हॉर्नबिल पक्षी जर आपण म्हटलं, हा हॉर्नबिल पक्षी कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे? कोणत्या राज्याचा राज्य पक्षी असेल? 2 राज्य तसे, एक आहे केरळ आणि दुसरा आहे केरळ आणि अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश आणि केरळ ह्या 2 राज्यांचा राज्य पक्षी आहे हॉर्नबिल. लक्षात ठेवा, हॉर्नबिल ज्याला आपण धनेश असं म्हणतो बरं का, या हॉर्नबिलचं नाव काय असेल? धनेश. धनेश. हां, जर आला पेपरला धनेश तर तुम्ही हॉर्नबिल शोधत बसू नका. ओके, चला. बाकी रत्नागिरी जिल्हा आहे या ठिकाणी. रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये साधारणतः किती 9 तालुके आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत. रत्नागिरी खूप खूप महत्त्वाचा जिल्हा आहे. रत्नागिरी हा संपूर्ण महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तराचा जिल्हा देखील आहे. लिंग गुणोत्तर सर्वाधिक कुठे असेल तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. बाकी 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या जर विचारलं तर ते सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारणतः 8 तालुके येतात. रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुके येतात आणि पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यांची संख्या आहे. पालघर हा अगदी लेटेस्ट म्हणजे 29वा 36वा जिल्हा आहे ॲक्च्युली. ओके, पालघर हा महाराष्ट्रातील कितवा 36वा जिल्हा आहे, जो 1 ऑगस्ट 2014 मध्ये निर्माण करण्यात आलेला आहे. 1 ऑगस्ट 2014. हॉर्नबिल लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त जो काही महाराष्ट्राचा राज्य पक्षी कुठला असेल? हरियाल. हरियाल आहे, ज्याला कधी-कधी हारावत असे पेपरला येतं. दोन्ही नावं लक्षात ठेवा. हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे आणि राष्ट्रीय पक्षी कुठला असेल तर तो आहे मोर.
मोर. हा आहे बघा, अशा पद्धतीने हा चोच याची असते. हा आहे हॉर्नबिल, ज्याला धनेश असं आपण म्हणतो. सॉरी. पुढचा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात नक्षलवाद्यांचा नेता आहे? नक्षलवाद्यांच्या लाल साम्राज्याचा नेता असं म्हटलं जातं त्याला. देवजी यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. देवजीने आत्मसमर्पण केलं, ज्याला तिरुपती असंही नाव आहे. तिरुपती असंही नाव आहे. यांनी आत्मसमर्पण केलं. तेलंगणा या राज्यामध्ये पर्याय क्रमांक 2. तेलंगणा लक्षात ठेवा. काय राजधानी तेलंगणाची? तेलंगणा या राज्याची राजधानी आहे हैदराबाद. हैदराबाद ही राजधानी आहे. 10 वर्ष राजधानी होती. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा दोन्ही राज्याची. लक्षात ठेवा. TG हे काय आहे? पासिंग आहे तेलंगणाचं. तेलंगणा लक्षात ठेवा. तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण असतील? रेवंत रेड्डी. रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. आणि राज्यपाल कोण असतील तेलंगणाचे? जिष्णू देव वर्मा. जिष्णू देव वर्मा. सगळे मुख्यमंत्री, सगळे राज्यपाल तोंडपाठ करून जावं तुम्ही पेपरला प्रश्न येतात बघा. त्याच्यानंतर जो नक्षलवादी आहे, नक्षलवादी ओके, नुकतंच बिहार राज्यानं काय केलं आहे? नक्षलग्रस्त जो आहे आपला एरिया, तो काय केला आहे? शेवटचा बिहार राज्यामधील जो शेवटचा नक्षलवादी आहे त्याने आत्मसमर्पण केलं मुंगेर या ठिकाणी, आणि बिहार हा नक्षलमुक्त काय बनलं आहे? राज्य बनलेलं आहे. नुकतंच हा प्रश्न आपण कव्हर केला होता. आणि याच्या व्यतिरिक्त संपूर्ण भारत आहे, संपूर्ण भारत हा नक्षलमुक्त होईल असं लक्ष्य आहे, टार्गेट आहे नक्षल फ्रीचं, नक्षलमुक्त भारत सरकारचं. कोणत्या वर्षापर्यंत? 31 मार्च 2026 पर्यंत. लक्षात ठेवा. नक्षल हा जो भाग आहे तो सरकारच्या विरोधात काम करतात हे नक्षलग्रस्त. आणि महाराष्ट्रामध्ये नक्षलग्रस्तांचा खात्मा करण्यासाठी C60, ज्याला आपण कमांडो 60 म्हणतो, आणि कोब्रा बटालियन, ज्याला आपण कमांडो बटालियन फॉर रिझल्ट ॲक्शन, हे 2 संरक्षण दल काम करत असतात गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात. आणि अजून एक आहे ग्रे हाऊंड्स. ग्रे हाऊंड्स हे आहे कुठं? तेलंगणामध्ये. नक्षलवादांचा खात्मा करण्यासाठी ग्रे हाऊंड्स आहे तेलंगणा या राज्यामध्ये. लक्षात ठेवा. ह्यांनी तो आत्मसमर्पण केलेला आहे, देवजी. पुढचा प्रश्न. नुकत्याच भारत व खालीलपैकी कोणत्या देशामध्ये खनिजे आणि रेअर अर्थ, ज्याला आपण दुर्मिळ दुर्मिळ खनिज म्हणतो आपण, या क्षेत्रातील सहकार्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे? भारत व कोणते देश हे केले असतील? तर भारत व ब्राझील याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. ब्राझील, त्याची राजधानी होतं ब्राझिलिया. ब्राझीलची राजधानी काय असेल? ब्राझिलिया. लक्षात ठेवा. आणि ब्राझीलचे प्रमुख कोण असतील? प्रमुख आहेत लुल्ला द सिल्वा. लुल्ला द सिल्वा. ब्राझील लक्षात ठेवा. ब्राझील हा ब्रिक्स जो आहे, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, ह्याच्यामध्ये ब्रिक्स कंट्रीमध्ये ब्राझील येतो. IMP आहे. ब्राझीलला काय म्हणतो आपण? ब्राझीलला म्हणतो आपण कॉफी पॉट ऑफ द वर्ल्ड. कॉफी पॉट ऑफ द वर्ल्ड म्हणतो आपण, म्हणजे जगातील कॉफीचे भांडे म्हणतो आपण ब्राझीलला. ब्राझील ॲक्च्युली कोणत्या खंडामध्ये येतं? दक्षिण अमेरिका. ओके. ब्राझीलमधून साधारणतः ॲमेझॉन जी नदी आहे, ही ॲमेझॉन नदी पण वाहत जाते ब्राझीलमधूनच. ॲमेझॉन नदी आहे, ज्याला जगाचं फुफ्फुस असंही म्हणतो आपण, ॲमेझॉन या नदीला. समजलं? लक्षात ठेवा. ब्राझील आहे. खनिज आणि रेअर अर्थ याच्यावरती सहकार्यासाठी करार करण्यात आले मोदी यांनी लुला द सिल्वा यांच्यामध्ये. खनिज उत्पादन आहे. ओके. संपूर्ण खनिजाच्या उत्पादनामध्ये छत्तीसगड हा संपूर्ण भारतामध्ये नंबर 1 वरती आहे. जर आपण महाराष्ट्र म्हटलं, महाराष्ट्रामध्ये खनिजाच्या उत्पादनात चंद्रपूर हा नंबर 1 वरती आहे. ओके. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक बंदर आहे, रेडी बंदर. ह्या रेडी बंदरातून आपण काय करतो? लोह खनिज जो आहे ना, हे लोह खनिज आपण निर्यात करत असतो. लक्षात ठेवा. रेडी बंदर कुठे येतं? सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. खनिजे आणि रेअर अर्थसाठीचा करार. हे आता लुला द सिल्वा, इंडिया, ब्राझील. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. नुकतेच आलेल्या ग्लोबल AI ब्रेन रेस 2026 मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? हा ग्लोबल AI ब्रेन रेस आहे. म्हणजेच काय? AI, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण, की कृत्रिम बुद्धिमत्ता, ह्याच्यासाठी जे इनोव्हेशन आहे, नवोपक्रम आहे,
नवक्रम असू द्या किंवा AI मध्ये काय प्रगती केली आहे, काय संशोधन वगैरे करण्यात आले आहेत का? ह्या सगळ्या जे काही निकष आहेत, हे निकष धरून हे जो काही रँकिंग आहे, ते रँकिंग केली जाते आणि ह्याच्यामध्ये भारतात जगामध्ये 6वा क्रमांक लागतो. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. ओके, ह्याच्यामध्ये 1 नंबरला कोण आहे? अमेरिका आहे. ओके, 1 नंबरला अमेरिका, 2 नंबरला चीन आहे. 3 नंबरला जो सिंगापूर. ही रँकिंग खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. आणि याच्या व्यतिरिक्त जे काही रँकिंग आहेत, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स SDIमध्ये कितवा क्रमांक लागतो भारताचा? 130वा आहे. नुकतंच आलेलं जो काही नवीन रँकिंग आहे, भ्रष्टाचार रँकिंग. ह्या भ्रष्टाचारामध्ये भारत हा 91व्या क्रमांकावरती आहे, लक्षात ठेवा. हेनलेचं भ्रष्टाचार आहे. ओके, हेनलेचं जो काही पासपोर्ट आहे, हेनले पासपोर्ट इंडेक्स, ह्याच्यामध्ये भारत हा 75व्या क्रमांकावरती आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 75 आहे. त्याच्यानंतर जो शांतता निर्देशांक आहे, वर्ल्ड पीस इंडेक्स शांतता निर्देशांक, ह्याच्यामध्ये भारत हा 115वा आहे. ओके, पीस इंडेक्समध्ये 115. बाकी आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक ह्याच्यामध्ये भारत हा 128व्या क्रमांकावरती आहे. हॅपीनेस, ओके, हॅपीनेस ज्याला आपण आनंदी निर्देशांक म्हणतो, याच्यात भारत हा 118व्या क्रमांकावरती आहे. ग्लोबल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जो आहे SDG, ह्यामध्ये भारत हा 99 आहे. भूक निर्देशांक ह्याच्यामध्ये भारत हा 102 आहे. 151व्या क्रमांकावरती भारत आहे प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये. हे सगळे रँकिंग लक्षात ठेवा. याचं रिव्हिजन म्हणून आपण दररोज ज्या ज्यावेळेस पण रँकिंग येईल त्या त्यावेळेस पण आपण बघणारच आहोत. रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. हे आहे ग्लोबल AI ब्रेन रेस 2026. चला, अत्यंत महत्त्वाचा पुढचा प्रश्न आपण काय करूयात बघूयात, जे की पेपरला 100% येणार आहे असा मला. डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? हा 7वा प्रश्न राहील तुमचा. रोज 10 प्रश्न असते, लक्षात ठेवा. रोज 10 प्रश्न घेऊयात आपण. 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले? डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार हे भेटलेला आहे डॉक्टर दिलीप धोंडगे यांना. पर्याय क्रमांक 3 डॉक्टर दिलीप धोंडगे, IMP आहे. रंगनाथ पठारे जे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठीची नेमण्यात आलेली समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे. विजय केळकर हे 13व्या वित्त जो आयोग आहे, ह्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असतील? विजय केळकर आहेत. अत्यंत महत्त्वाचे याच्या व्यतिरिक्त जो पुरस्कार आहे, पहिला पुरस्कार सांगतो, विंदा करंदीकर जीवनगौरव जो पुरस्कार आहे, जीवनगौरव पुरस्कार हे भेटलेला आहे. आता हे लेटेस्ट सांगतोय मी तुम्हाला. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार भेटले कोणाला? तर श्रीनिवास कुलकर्णी यांना. ज्येष्ठ साहित्यिक आहेत श्रीनिवास कुलकर्णी यांना भेटले आहे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. दुसरा पुरस्कार आहे, ओके, दुसरा पुरस्कार आहे साहित्यभूषण पुरस्कार. साहित्यभूषण पुरस्कार 2025चं हे भेटले आहे भालचंद्र नेमाडे यांना. भालचंद्र नेमाडे जे ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते 2014चे. त्याच्यानंतर तिसरा पुरस्कार आहे कलारत्न पुरस्कार. गायकसाठी हा पुरस्कार देण्यात येत असतो, कलारत्न पुरस्कार. हे भेटले प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल. अजय अतुल लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त चौथा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे श्री पु भागवत पुरस्कार. श्री पु भागवत पुरस्कार लक्षात ठेवा. म्हणजे ह्या प्रकाशन संस्थेसाठी देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. हा भेटलाय नांदेडचं निर्मल प्रकाशन. निर्मल प्रकाशन कुठे येतं? हे नांदेड या ठिकाणचं आहे. ओके, लक्षात ठेवा. हे 4 पुरस्कार आणि हा 5वा पुरस्कार भाषा अभ्यासक पुरस्कार. बस हे 5 पुरस्कार तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. याच्यापैकी 100% एक ना एक प्रश्न तुम्हाला येणारच आहे. आणि हे मी प्रिंटेड पण देऊ शकतो साधारणतः. हे मी लिहून का दिलं? कारण हे तुमच्या लक्षात राहावं. ओके, मी लिहून देत असताना तुमचं डोकं त्या लिहिण्याकडं असतं, लक्षात ठेवा. ओके, प्रिंटेड तर कोणी पण देतं. प्रिंटेड देऊन वाचून दाखवण्यामध्ये काही मजा नाही आहे. ओके, हे स्वामी सरांचं लेक्चर, हे थोडं डोक्यात ठेवा तुम्ही. ओके, मी लिहून पण देईन आणि प्रिंटेड पण देईन. येतं लक्षात? म्हणजे काही गोष्टी रिव्हिजन म्हणून प्रिंटेड देईन, जे अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे तुम्हाला लिहून घ्यायला पाहिजे आणि लिहून मी द्यायला पाहिजे, अशामध्ये तुम्ही लिहून पण देईल तुम्हाला. येतं लक्षात? जे पुढे आहेत बघा. टायपिंग पण आहे, लिहून पण आहे. इथं बघून घ्या या ठिकाणी. चला, कुठलं असेल? मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, युवा पुरस्कार 2015चा 2025चा कोणाला भेटले असेल? प्रदीप कोकरे यांना खोल खोल दुष्काळ डोळे यासाठी.
सायप्रस देशाचा सर्वोच्च पुरस्कार भेटलेला आहे 2025च्या नरेंद्र मोदी यांना. ब्रिटनचा नाईटहुड किताब 2025ने सन्मानित करण्यात आले डेव्हिड बेकहम यांना. 2025 या वर्षाचा मातृभूमी साहित्य पुरस्कार देण्यात आला आहे सारा जोसेफ यांना. न्यायमूर्ती के.एस. हेगडे पुरस्कार देण्यात आला आहे सुधा मूर्ती यांना. आसाम राज्याच्या शंकरदेव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सोनल मानसिंग यांना, प्रसिद्ध नृत्यांगना. आणि ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाचा पर्यावरणवादी पुरस्कार देण्यात आला आचार्य प्रशांत यांना. चला पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकत्याच 17 ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान बायो एशिया शिखर परिषद 2026 चे आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? बायो आशिया किंवा बायो एशिया असं पण म्हणू शकता तुम्ही. बायो एशिया शिखर समिट 2026चं हे झालेलं आहे हैदराबाद या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 हैदराबाद. हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आता सांगितले. हैदराबाद हे कुठं आहे? हे मुसी जी नदी आहे ना, ह्या मुसी नदीच्या काठी येतं. लक्षात ठेवा. हैदराबादमध्ये 4 मिनार पण आहे. 4 मिनार पण आहे हैदराबादमध्ये. फलकनुमा पॅलेस पण आहे. ओके. हैदराबाद या ठिकाणी फलकनुमा पॅलेस पण आहे. गोळकोंडाचा किल्ला पण आहे. ओके. हैदराबाद खूप महत्त्वाचं आहे. हैदराबादची बिर्याणी तर ओके खूपच प्रसिद्ध आहे. सर्वांनी खाल्ली पण असेल, पाहिलं पण असेल. ओके. बायो एशिया शिखर परिषद लक्षात ठेवा. आणि 2025चं ओके 2025चं जो काही मिस वर्ल्ड स्पर्धा आहे, मिस वर्ल्ड स्पर्धा याचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. कुठं? हैदराबादला. ज्याचं विजेते कोण असतील मिस वर्ल्डचे 2025चे? ओपल सुजाता. ओपल सुचाता चौंगश्री जे थायलंडचे व्यक्ती आहेत. हैदराबाद लक्षात ठेवा. बायो एशिया हैदराबाद IMP आहे. चला काही जे रिसेंटली घडलेले किंवा जे काही पार पडलेले जे परिषद आहे त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. 25वे मध्य एशिया किंवा मध्य क्षेत्रीय परिषद 2025 पार पडले वाराणसी या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये. संसदेच्या लोक अंदाज समितीचे राष्ट्रीय संमेलन 2025 पार पडले मुंबईमध्ये. भारतीय संरक्षण संमेलन 2025 पार पडले डेहराडूनला, उत्तराखंडची राजधानी. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे पहिली बैठक पार पडली आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पहिली आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन परिषद पार पडले ताजिकिस्तान या ठिकाणी. ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे. संयुक्त राष्ट्र महासागर संमेलन 2025 पार पडले आहे फ्रान्समध्ये. G7 शिखर परिषद 2025 पार पडले आहे कुठं? कॅनडामध्ये. आणि G7 होणार आहे 2026 फ्रान्समध्ये. विंग्ज इंडिया 2026 पार पडले हैदराबाद या ठिकाणी. चला लाईक करा. 9वा प्रश्न बघूयात आपण. नुकत्याच खालीपैकी कोणत्या देशाने आपले पहिले अधिकृतरित्या दहशतवाद विरोधी धोरण आहे तो लॉन्च केले? 100% ओके. हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. स्टार लावून ठेवायचा आहे. दहशतवाद विरोधी धोरण पहिल्यांदाच लॉन्च केलं भारतानं. ह्याचं करेक्ट आन्सर आहे भारत. ओके. दहशतवाद विरोधी धोरण लक्षात ठेवायचं आहे. आणि भारतावरती जो 26/11चा हल्ला झाला होता 2008मध्ये, दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता मुंबईमध्ये. ताज हॉटेल किंवा CST या ठिकाणी, नरिमन पॉईंट, ओबेरा हॉटेल या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल. ओके. त्यामुळं दहशतवादांना खात्मा करण्यासाठी भारतामध्ये ओके फोर्स 1 पण आहे आणि NIA पण संस्था आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी पण लक्षात ठेवू शकता. ओके. राजेश अग्रवाल त्याचे नवीन प्रमुख बनलेले आहेत. ओके. हे कशाचे? राकेश अग्रवाल हे NIAचे प्रमुख आहेत. अफगाणिस्तान आहे या ठिकाणी. याला राजधानी बनवून घेऊयात आपण. अफगाणिस्तानची राजधानी तर काबूल आहे. इराणची राजधानी तेहरान आहे. इराणनं आपल्याला चाबहार नावाचं बंदर पण दिलं आहे. नेपाळची राजधानी काठमांडू आणि ओके काठमांडूमध्ये साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन सार्कचं देखील हेडक्वार्टर आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 8 देश आहेत आणि सार्कचं स्थापन झालं आहे 1985 मध्ये. 1985 मध्ये. चला लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन. नुकतेच सर्वात जलद 28,000 धावा बनवणारे खेळाडू कोण बनलेले आहेत? ह्याचं नाव आहे विराट कोहली. पर्याय क्रमांक 2. 28,000 सर्वात फास्टेस्ट रन्सनी बनवलेले आहेत ते विराट कोहली. विराट कोहली यांचा RCB जो संघ आहे, RCB रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणतो आपण. RCB जो 18वा IPL होतं. ओके. RCBनं जिंकलेलं आहे. 18वा IPL RCB जिंकला आहे 2025चं. ओके. आणि अजून एक महत्त्वाचं, RCBनं 2026चं WPL पण जिंकलं आहे. वुमन्स प्रीमियर लीग. स्मृती मंदाना दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. पहिल्यांदा जिंकलेलं आहे RCBनं पुरुषांचं IPL. ओके. लक्षात ठेवा. IMP आणि या RCBचा जो काही कॅप्टन आहे त्यांनी कोण असतील? पाटीदार. चलो
आणि महिलांच्या आर-सी-बीचं कॅप्टन कोण असतील? स्मृती मंधाना. हे तर विराट कोहली, विके. चला कालच्या प्रश्नांवरती एक नजर टाकूयात आपण जेणेकरून रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. बघा कसं असतं आपलं ह्या लेक्चरचं शेड्यूल. तर सुरुवातीला आपण प्रश्न बघतो 10 प्रश्न आणि हेच 10 प्रश्न आजचे थोडेसे डिटेलमध्ये बघितलेले प्रश्न आपण उद्या परत एकदा काय करूयात रिव्हिजन म्हणून बघूयात. म्हणजे असं कोण करत नाही आहे. ओके. हे फक्त आपलं शक्य आहे अशा पद्धतीने करायचं. त्यामुळं जितकं जास्त तुम्ही रिव्हिजन कराल तेवढं जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटपर्यंत तुम्हाला काही ना काही भेटून जाणार असतो. चला बघूयात आपण महत्त्वाचं कालचा लेक्चरचा पहिला प्रश्न रिव्हिजन म्हणून वि. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2025ने सन्मान करण्यात आला आहे श्रीनिवास कुलकर्णी यांना. नुकतेच कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत युन सुक योल यांना मार्शल लॉ लागू केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा देश आहे दक्षिण कोरिया. नुकतेच नवी दिल्ली येथे झालेल्या AI इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर भारत आणि कोणत्या देशामध्ये डिजिलॉकर पायलट प्रोजेक्टसाठी अंमलबजावणी फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी करण्यात आले? हा देश आहे केनिया. कोणत्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत व फ्रान्स सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर एरोनॉटिक्स अँड डिफेन्सची स्थापना केली आहे? उत्तर प्रदेशमध्ये कानपूर या ठिकाणी. नोव्हेंबर 2026मध्ये अर्थ शॉट पुरस्कार 2026चे आयोजन कुठे करण्यात आलं होतं? करण्यात येणार आहे मुंबईमध्ये होणार आहे अजून हे नोव्हेंबरमध्ये. त्यानंतर नुकतेच फेब्रुवारी 2026मध्ये शेवटच्या सशस्त्र माओवाद्याच्या आत्मसमर्पणानंतर कोणते राज्य हे नुकतंच नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित केलं आहे? बिहार याचं करेक्ट आन्सर आहे. कोणत्या संस्थेद्वारे ग्लोबल ग्लोबल दुबई कॉमर्स सिटी येथे पहिले ॲप्लाइड AI इनोव्हेशन सेंटर स्थापन करण्यात येणार आहे? ह्या IIT मद्रासद्वारे. भारताने कोणत्या ठिकाणी मैत्री-2 मिशन सुरू केलं आहे? अंटार्क्टिकावरती. नुकतेच भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायपालिका कुठे सुरू झाले आहे? हे आहे कालपेट्टा केरळमध्ये. आणि शेवटचा प्रश्न नुकतेच T20च्या क्रिकेट इतिहासामध्ये 700 विकेट घेणारे पहिले गोलंदाज बनले तर राशिद खान. ओके चला अगदी छान पद्धतीने तुमचं रिव्हिजन आणि नवीन प्रश्न पण तुम्हाला पाहायला भेटलं असेल. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच भारतातील पहिल्या मेगा जहाज बांधणी क्लस्टरची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. सर्वांनी उत्तर द्या आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपण उद्या बघणारच आहोत. चला जाता जाता एकदा लाईक करा. एक छोटीशी माहिती जे विजन करिअर अकॅडमी आहे, विजन अकॅडमी जी सोलापूर या ठिकाणी साधारणतः सर्वांना माहिती असेल. जर कुणी आपल्या ह्या ऑफलाईन बॅचला फास्ट ट्रॅक बॅचला जर कुणी आलं नसेल तर नक्कीच याचा फायदा घ्या. 45 दिवसामध्ये साधारणतः तुमचं जेवढं पण साधारणतः मुंबई पेपर होईपर्यंत या ठिकाणी तुम्हाला सर्व जो जी-के आहे, जी-के करंट अफेअर्स आहे, मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता सर्व तुम्हाला पाहायला भेटेल. ऑफलाईन आहे ओन्ली हे. ही बॅच तुम्हाला फक्त ऑफलाईन भेटून जाईल. बॅच सुरू झाली आहे 23 फेब्रुवारीला. बाकी वाचू शकता आणि पत्ता या ठिकाणी तुमच्या समोर आहे. काय अडचण आली तर ह्या नंबरला तुम्ही कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता. ओके. चला आपलं राजगुरूचं पुस्तक कोणी घेतलं नसेल तर अवश्य जरूर तुम्ही एकदा नक्कीच पुस्तक घ्या. पुस्तकाशिवाय तुम्ही पास व्हायला खूप कठीण होईल तुम्हाला. नादवर्तीचा पुस्तक आहे आणि स्वप्नपूर्ती पुस्तक आहे. ओके. पुस्तकाची मूळ किंमत तुमच्या समोर आहे. प्रत्येक दुकानामध्ये पुस्तकाची किंमत वेगवेगळी राहील. पुस्तक घ्या आणि नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचा. अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरला हा माझा नंबर आहे पर्सनल. ह्या नंबरवरती तुम्ही काही मेसेज करू शकता. ओके. आणि काही लईच अडचण आली तर मला कॉल देखील करू शकता. शक्यतो मेसेज करून ठेवा. मी बघतो WhatsAppला. चला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये सकाळच्या 6 वाजता बुलेट रॅपिड फायरमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं दुपारी 3 वाजता नादवर्दीचा सेशन आपण घेणार आहोत आणि रात्री 9 वाजता स्वप्नपूर्ती सिरीज तुम्ही पाहतच आहात. थँक जय हिंद. जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक